Yes. Welcome to all for the next episode of Continuous Tense. Continuous Tense मध्ये प्रेझेंट कंटिन्युअस या विषयावर आपण आज चर्चा करणार. So let us start our session without waiting for further things. As usual, we will start our session with Gayatri Mantra. Everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of peace. Gayatri Mantra. Om Bhur Bhuvasvaha Tassavitu Varenyam Bhargo Devasya Dhimahi धियो यो नः प्रचोदयात्. Om. Rub your hands and move around your eyes very slowly, slowly. Open your eyes with fresh vision, with new attitude. Okay, so फ्रेंड्स, टेन्सेस नावाचा प्रकार कम्युनिकेशनसाठी किती उपयुक्त आहे, किती महत्वपूर्ण आहे, किती इम्पॉर्टंट आहे, व्हायटल आहे, सिग्निफिकंट आहे, हे आपण पाहिलंय. आता इथून पुढे आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी जे काही शिकवतोय त्याचा व्यवहारात वापरण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याच अँगलने आपण हा टेन्स नावाचा प्रकरणाचा भाग शिकण्याचा प्रयत्न करतो आहोत. यामध्ये बोलीभाषेमध्ये भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स असतात आणि त्या पास्ट, प्रेझेंट, फ्युचरच्या अंडर सब टेन्सेस असतात. पोझिशन, पोझिशन, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. आता यामध्ये सहज स्वाभाविकपणे लक्षात येण्याजोगी गोष्ट इथे आहे की याच्यानंतर आपण प्रत्येक वेळेस ते असलेले 18 प्रकार का अभ्यासतो, कारण ते पक्के बसले पाहिजे सबकॉन्शियस माइंडमध्ये आणि हा प्रकार कॉन्शियसली न वापरता अनकॉन्शियसली, स्पॉन्टेनियसली, नॅचरली वापरला गेला पाहिजे. म्हणून प्रत्येक वेळेस टेन्सची सुरुवात करत असताना कळत नकळतपणे हा सराव व्हायला पाहिजे, प्रॅक्टिस व्हायला पाहिजे, म्हणून हे करत असतो. जसं पास्ट पोझिशन वॉज व होता, होती, होते, होतं. प्रेझेंट पोझिशन एम, इज, आर, आहे, आहोत, आहात, आहेत. फ्युचर पोझिशन शॅल बी, विल बी, असतील, असणार, असू, असशील. पास्ट पोझिशन हॅड, कडे होतं, पाशी होतं, जवळ होतं, ला होतं, ना होतं. प्रेझेंट पोझिशन हॅव, हॅज, कडे आहे, पाशी आहे, जवळ आहे, ला आहे, ना आहे. आणि फ्युचर पोझिशन शॅल हॅव, विल हॅव, कडे असेल, पाशी असेल, जवळ असेल, ला असेल, ना असेल. सिंपल पास्ट टेन्स व्ही फोर, केलं, केलं होतं, झालं, झालं होतं. सिंपल प्रेझेंट व्ही वन, व्ही टू, करतो, करते, करतात, करतोस. सिंपल फ्युचर शाल, विल, व्ही वन, करेल, करतील, करणार, करू, करशील. पास्ट कंटिन्युअस वॉज व आय एन जी, करत होतो, करत होती, करत होते, करत होतं. प्रेझेंट कंटिन्युअस एम, इज, आर, आय एन जी, करत आहे, करत आहोत, करत आहात, करत आहेत. आणि फ्युचर कंटिन्युअस शॅल बी, विल बी, आय एन जी, करत असतील, करत असणार, करत असू, करत असतील. पास्ट परफेक्ट हॅड, पास्ट पार्टिसिपल, केलेलं होतं, केलेली होती, केलेले होते. प्रेझेंट परफेक्ट हॅव, हॅज, पास्ट पार्टिसिपल, केलेलं आहे, केलेली आहे, केलेले आहेत. फ्युचर परफेक्ट टेन्स शॅल हॅव, विल हॅव, पास्ट पार्टिसिपल, केलेलं असेल, केलेली असतील, केलेले असणार, केलेले असतील. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस
हॅड बीन आयएनजी करत आलेलो होतो, करत आलेली होती, करत आलेले होते. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस हॅव बीन, हॅज बीन, आयएनजी करत आलेलो आहे, करत आलेली आहे, करत आलेले आहेत. आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस शॅल हॅव बीन, विल हॅव बीन, आयएनजी करत आलेलो असेल, करत आलेली असेल, करत आलेले असतील, करत आलेले असणार, करत आलेला असशील. बरं. मग आता हा भाग आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा आपला आता आजचा चर्चेचा विषय आहे. प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट वर्तमान, कंटिन्युअस म्हणजे चालू असलेली गोष्ट, वर्तमान काळात चालू असलेली गोष्ट. म्हणजेच मी जात आहे, मी जात आहे, आय एम गोइंग. आम्ही जात आहोत, वी आर गोइंग. तू जात आहे, तुम्ही जात आहात, तू जात आहेस, यू आर गोइंग. तो जात आहे, ही इज गोइंग. ती जात आहे, शी इज गोइंग. हे जात आहे, इट इज गोइंग. राज जात आहे, राज इज गोइंग. राणी जात आहे, राणी इज गोइंग. दादा जात आहे, ब्रदर इज गोइंग. ताई जात आहे, सिस्टर इज गोइंग. ते जात आहेत, दे आर गोइंग. मग जात आहे ऐवजी पाहत आहे, राहत आहे, ऐकत आहे, वाचत आहे, बोलत आहे, लिहित आहे, गात आहे, नाचत आहे, असा सुद्धा पर्यायी सूर आपण देऊ शकतो. मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची काही उदाहरणं पाहूया, जेणेकरून प्रॅक्टिकल लेव्हलला त्याचा अप्रोच अधिक चांगला जाईल समजून घेण्यासाठी. सो प्रेझेंट कंटिन्युअस तेच चालू वर्तमान काळ. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस व्हेरी केअरफुली अँड लाऊडली. खाली दिलेली वाक्य अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित मोठ्याने समजून घ्या. अंडरस्टँड द पॅटर्न प्रॉपरली अँड कॅच द मिनिंग बाय इट. याच्यातून अर्थ पकडण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा पॅटर्न समजून घ्या. रिमेंबर दॅट हिअर इज द यूज ऑफ एम इज आर अँड आय एन जी. लक्षात घ्या, कर्ता आणि कर्म म्हणजे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट यांच्यामध्ये ॲमिजार आणि आय एन जीचा वापर झालेला आहे. अँड निगेटिव्ह इंटरगेटिव्हला सुद्धा तशाच प्रकारचा वापर केला जातो. नॉट वापरून, टू बी फॉर्म शिफ्ट करून, डब्ल्यू चा वापर करून. उदाहरणार्थ, वी आर ओपनिंग शॉप. आपण दुकान उघडत आहोत. आय एम वर्किंग नाऊ. आता मी काम करत आहे. दे आर लुकिंग ॲट ईच अदर. ते एकमेकांशी पाहत आहे, एकमेकांकडे पाहत आहे. दे आर लुकिंग ॲट ईच अदर. शी इज स्टडिंग नाऊ. ती आता अभ्यास करत आहे. शी इज स्टडिंग नाऊ. प्रमोद इज स्मोकिंग सिगारेट. प्रमोद सिगारेट ओढत आहे. प्रमोद इज स्मोकिंग सिगारेट. आय एम टायपिंग लेटर. मी पत्र टाइप करत आहे. आय एम टायपिंग लेटर. इंडिया इज विनिंग द फायनल. भारत अंतिम सामना जिंकत आहे. इंडिया इज विनिंग इन फायनल. समीरा इज कॉलिंग टू क्लायंट. समीरा ग्राहकांना कॉल करत आहे. समीरा इज कॉलिंग टू क्लायंट. ग्रँडमा इज रीडिंग रामायणा. आजी रामायण वाचत आहे. ग्रँडमा इज रीडिंग रामायणा. गौतम इज मेडिटेटिंग इन हॉल. गौतम हॉलमध्ये ध्यान धारणा करत आहे. गौतम इज मेडिटेटिंग इन हॉल. श्रीराम इज युझिंग माय कॅमेरा. श्रीराम माझा कॅमेरा वापरत आहे. श्रीराम इज युझिंग माय कॅमेरा. तुषार इज सर्चिंग न्यू होम. तुषार नवीन घर शोधत आहे. तुषार इज सर्चिंग न्यू होम. रक्षा इज नॉट कमिंग टू पिकनिक. रक्षा सहलीला येत नाहीये. रक्षा इज नॉट कमिंग टू पिकनिक. आय एम नॉट पेइंग दिस बिल्स. मी बिल देत नाहीये. आय एम नॉट पेइंग दिस बिल. ही इज नॉट लिसनिंग टू मी. तो माझं ऐकत नाहीये. ही इज नॉट लिसनिंग टू मी. दे आर नॉट गोइंग टू गोवा. ते गोव्याला जात नाही. ॲमिजार नंतरचा नॉटचा वापर होतो हे लक्षात घ्या. शी इज नॉट पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन. ती स्पर्धेत सहभागी होत नाहीये. शी इज नॉट पार्टिसिपेटिंग इन द कॉम्पिटिशन.
वी आर नॉट फ्लाइंग काइट्स. आम्ही पतंग उडवत नाहीये. वी आर नॉट फ्लाइंग काइट्स. दीदी इज नॉट रोलिंग चपातीज प्रॉपरली. दीदी पोळ्या चांगल्या लाटत नाहीये. दीदी इज नॉट रोलिंग चपातीज प्रॉपरली. नेहा इज नॉट कुकिंग टुडे. आज नेहा स्वयंपाक करत नाहीये. नेहा इज नॉट कुकिंग टुडे. तनुजा इज नॉट टॉकिंग एनिथिंग. तनुजा काहीही बोलत नाहीये. तनुजा इज नॉट टॉकिंग एनिथिंग. ही इज नॉट इटिंग नाव. तो आता जेवत नाहीये. ही इज नॉट इटिंग नाव. अलिना इज नॉट ड्रिंकिंग कॉफी. अलिना कॉफी पीत नाहीये. अलिना इज नॉट ड्रिंकिंग कॉफी. दे आर नॉट परफॉर्मिंग वेल. ते चांगलं सादरीकरण करत नाहीये. दे आर नॉट परफॉर्मिंग वेल. आर चिल्ड्रन प्लेइंग इन द पार्क. मुलं पार्क मध्ये खेळत आहेत का? आर चिल्ड्रन प्लेइंग इन द पार्क. आर यू कंडक्टिंग अ मीटिंग. तू मीटिंग घेत आहे का? आर यू कंडक्टिंग अ मीटिंग. इज एटीएस टेकिंग ऍक्शन अगेन्स्ट देम. एटीएस त्यांच्या विरुद्ध कारवाई करत आहे का? इज एटीएस टेकिंग ऍक्शन अगेन्स्ट देम. इज प्रकाश लुकिंग ऍट अस. प्रकाश आपल्याकडे पाहत आहे का? इज प्रकाश लुकिंग ऍट अस. इज शी वेटिंग फॉर अनय. ती अनयची वाट पाहत आहे का? इज शी वेटिंग फॉर अनय. आर यू वॉचिंग सोलर इक्लिप्स. तू सूर्यग्रहण पाहत आहे का? आर यू वॉचिंग सोलर इक्लिप्स. आर दे युजिंग इंटरनेट. ते इंटरनेटचा वापर करत आहेत का? आर दे युजिंग इंटरनेट. जसं आपण सब्जेक्ट नंतर टू बी फॉर्मला जो नॉट वापरलाय, ती तिथे फक्त काय करायचं? टू बी फॉर्मने सुरुवात करायची आहे. इज ही बुकिंग तिकीट फॉर टू नाईट शो. सो रात्रीच्या शोची तिकीट बुक करतोय का? इज ही बुकिंग तिकीट फॉर नाईट शो. आर यू थिंकिंग अबाउट मी. तू माझ्याबद्दल विचार करतोय का? आर यू थिंकिंग अबाउट मी. आर दे अरेंजिंग मीटिंग इन ताज. ते ताज मध्ये मीटिंग आयोजित करत आहेत का? आर दे अरेंजिंग मीटिंग इन ताज. आर यू गिव्हिंग इट टू मी. तू हे मला देत आहेत का? आर यू गिव्हिंग इट टू मी. आर यू टेकिंग ट्रीटमेंट फ्रॉम दास. तुम्ही दासकडून उपचार घेत आहात का? आर यू टेकिंग ट्रीटमेंट फ्रॉम दास. हु इज शाउटिंग देअर इन द हॉल. हॉलमध्ये कोण ओरडत आहे? हु इज शाउटिंग देअर इन द हॉल. वाय आर यू आर्ग्युइंग विथ मी. तू माझ्यासोबत वाद का घालत आहे? वाय आर यू आर्ग्युइंग विथ मी. व्हॉट इज शी डुईंग राईट नाव. ती आता काय करत आहे? व्हॉट इज शी डुईंग राईट नाव. वेअर आर यू लिव्हिंग. तू कुठे राहत आहे? वेअर आर यू लिव्हिंग. वाय आर दे बर्निंग पेपर्स. ते कागद जाळत का आहे? वाय आर दे बर्निंग पेपर्स. हु इज डिस्ट्रॉइंग अवर फ्युचर. आपलं भवितव्य कोण नष्ट करत आहे? हु इज डिस्ट्रॉइंग अवर फ्युचर. हाऊ मच मनी इज ही इन्व्हेस्टिंग. तो किती पैशाची गुंतवणूक करत आहे? हाऊ मच मनी इज ही इन्व्हेस्टिंग. व्हॉट लँग्वेज इज शी युजिंग. ती कोणती भाषा वापरत आहे? व्हॉट लँग्वेज इज शी युजिंग. फॉर व्हॉट आर यू पेंटिंग होम अगेन. फॉर व्हॉट आर यू पेंटिंग होम. तू घराला रंग पुन्हा का देत आहेस? फॉर व्हॉट आर यू पेंटिंग होम अगेन. वेअर इज ही बिल्डिंग दॅट मॉल. तो मॉल कुठे कुठे बांधत आहे? वेअर इज ही बिल्डिंग दॅट मॉल. वाय आर दे हायडिंग फ्रॉम अस. ते आपल्यापासून लपत का आहेत? वाय आर दे हायडिंग फ्रॉम अस. व्हॉट इज ही आस्किंग एक्झॅक्टली. तो नेमकं काय विचारतोय? व्हॉट इज ही आस्किंग एक्झॅक्टली. आता या ठिकाणी सगळे 4 प्रकारचे जे वाक्य पाहिले, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाइप आणि WH टाइप. अफर्मेटिव्ह मधला सब्जेक्ट अमिजार, व्हर्बचा तिसरा फॉर्म म्हणजे आयएनजी आणि मग ऑब्जेक्ट वापरला जातो. आणि निगेटिव्ह वाक्यात जर काय करायचे असेल तर अमिजारच्या नंतर सरळ सरळ नॉटचा वापर होईल. आणि त्याच्यानंतर अमिजारने सुरुवात होईल, सब्जेक्ट वापरला जाईल, व्हर्बचा तिसरा फॉर्म म्हणजे आयएनजी येईल आणि नंतर मग ऑब्जेक्टचा वापर केला जाईल. WH चा वापर होईल, अमिजार, सब्जेक्ट, व्हर्बचा आयएनजी आणि ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळ म्हटल्यानंतर कर्त्याप्रमाणे एम, इज, आरचा वापर आणि त्याचप्रमाणे व्हर्बला आयएनजी वापरायचा आहे आणि नंतर मग ऑब्जेक्टचा वापर तिथं केला गेल्याचं दिसतं.
आणि पाहायला मिळतं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता इथे बघा वर्तमान काळातील सद्यस्थितीत आता आपल्यासमोर जी कृती व क्रिया चालू आहे, म्हणजेच ती कृती किंवा क्रिया झालेली आहे, पण पूर्ण झालेली नाही. चालू झालेली आहे, सुरू झालेली आहे, पण पूर्ण झालेली म्हणजे कुठेतरी ती मध्यंतरीच आहे. तसेच तात्पुरती दैनिक कृती सांगण्यासाठी, भविष्यकाळातील अगदी नक्की पक्की ठरलेली क्रिया सांगण्यासाठी या काळाचा वापर प्रमुखपणे केलेला आहे. कोण करत आहे, काय करत आहे, कसं करत आहे, कधी करत आहे, कोणासाठी करत आहे, इत्यादी बद्दलच्या तिथे सूचना तिथे दिल्या जात आहेत. या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे या काळात मिळतात. या काळात क्रियापदाच्या तिसरा आयएनजी फॉर्मचा वापर केला जातो. गोइंग, कमिंग, रायटिंग, इटिंग. मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा सरळ साधा सोपा नियम काय आहे? आय साठी एमचा वापर, वी, यू, दे साठी आरचा वापर, ही, शी, इट, नेम, नाउन साठी इजचा वापर, तर इतर सगळ्या याच्यानंतर एम, इज, आरच्या नंतर सगळ्यांसाठी तिसऱ्या रूपाचा, तिसऱ्या फॉर्मचा म्हणजेच आयएनजी फॉर्मचा वापर कंपल्सरी. म्हणजे पोझिशन, प्रेझेंट पोझिशनमध्ये जे कर्त्याला वापरला तर टू बी फॉर्म तेच इथे ॲज इट इज कॉपी करायचंय. पण मात्र एक गोष्ट पक्की आणि नेहमी लक्षात ठेवायची, याच्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्याच्या सगळ्या ह्याच्यात अप्रोप्रिएटली सगळ्या गोष्टींमध्ये समजून घ्यावं लागेल, की इथे एक्झॅक्ट अप्रोप्रिएट लेव्हलला फरक पडतोय, डिस्क्रिप्शन पाहायला मिळतंय. सो बघा इथे सब्जेक्ट आहे आय, वी, यू, ही, शी, इट, नाउन. आम्ही जसं फॉर एक्झाम्पल आय एम स्पीकिंग विथ यू, मी तुमच्याशी बोलत आहे. वी आर स्पीकिंग विथ यू, आम्ही तुमच्याशी बोलत. यू आर स्पीकिंग विथ मी, तू आमच्याशी बोलत आहे. यू आर स्पीकिंग विथ मी, तुम्ही आमच्याशी बोलत आहात. ही इज स्पीकिंग विथ मी, तो माझ्याशी बोलत आहे. शी इज स्पीकिंग विथ मी, ती माझ्याशी बोलत आहे. राज इज स्पीकिंग विथ मी, राज तुझ्याशी बोलत आहे. आशा इज स्पीकिंग विथ मी, आशा तुझ्याशी बोलत आहे. ब्रदर इज स्पीकिंग विथ यू, भाऊ तुझ्याशी बोलत आहे. बॉस इज स्पीकिंग विथ यू, साहेब तुझ्याशी बोलत आहे. दे आर स्पीकिंग विथ यू, ते तुझ्याशी बोलत आहेत. नकारात्मक किंवा निगेटिव्ह वाक्य, आय एम नॉट प्लेइंग, मी खेळत नाहीये. वी आर नॉट प्लेइंग, आम्ही खेळत नाही आहोत. यू आर नॉट प्लेइंग, तू खेळत नाहीयेस. यू आर नॉट प्लेइंग, तुम्ही खेळत नाही आहात. ही इज नॉट प्लेइंग, तो खेळत नाहीये. शी इज नॉट प्लेइंग, ती खेळत नाहीये. राज इज नॉट प्लेइंग, राज खेळत नाहीये. आशा इज नॉट प्लेइंग, आशा खेळत नाहीये. ब्रदर इज नॉट प्लेइंग, भाऊ खेळत नाहीये. बॉस इज नॉट प्लेइंग, साहेब खेळत नाहीये. दे आर नॉट प्लेइंग, ते खेळत नाहीये. येस नो टाईप इंटररोगेटिव्ह मध्ये येस नो टाईप करायचं असेल, एम आय स्पीकिंग लाय, मी खोटं बोलतोय का? आर वी स्पीकिंग लाय, आम्ही खोटं बोलतोय. आर यू स्पीकिंग लाय, तू खोटं बोलतोय का? आर यू स्पीकिंग लाय, तुम्ही खोटं बोलत आहात का? इज ही स्पीकिंग लाय, तो खोटं बोलतोय का? इज शी स्पीकिंग लाय, ती खोटं बोलतोय का? इज राज स्पीकिंग लाय, राज खोटं बोलतोय का? इज इट स्पीकिंग लाय, हे खोटं बोलतायत का? आशा इज आशा स्पीकिंग लाय, आशा खोटं बोलतोय का? इज ब्रदर स्पीकिंग लाय, भाऊ खोटं बोलतोय का? इज बॉस स्पीकिंग लाय, साहेब खोटं बोलतायत का? आर दे स्पीकिंग लाय, ते खोटं बोलत आहेत का? या अर्थाने तिथे वापर होताना दिसतोय किंवा केला जातोय. आता येस नो टाइपचा वापर जसा तसा करून तुम्हाला डब्ल्यूएचचा योग्य शब्द टाकायचा आहे. विच मूव्ही आर यू वॉचिंग नाऊ, तुम्ही आता कोणता चित्रपट पाहत आहात? हु इज शाउटिंग इन द हॉल नाऊ, हॉलमध्ये आता कोण ओरडत आहे? वेअर आर दे प्लेइंग टेनिस राईट नाऊ, आता सध्या ते टेनिस कुठे खेळत आहे? व्हॉट इज शी डुईंग विथ देम इन द लायब्ररी, ती त्याच्याबरोबर ग्रंथालयात काय करत आहे? वाय इज श्रीराम लर्निंग चायनीज लँग्वेज, श्रीराम चायनीज भाषा का शिकत आहे? हाऊ इज हाऊ इज शी बुकिंग तिकीट फॉर द गोवा नाव, तो गोव्यासाठी आता तिकीट कसं काय बुक करतो आहे? या पद्धतीने चारही वाक्य येतात. मग प्रेझेंट कंटिन्युअस किंवा चालू वर्तमान काळामध्ये इथे बारकाईने समजून घ्या. प्रेझेंट कंटिन्युअस केव्हा वापरला तो? ना पास्ट आहे ना फ्युचर आहे. एक्झॅक्ट प्रेझेंट आहे, राईट नाव, आता ह्या क्षणाला, ह्या काळात, ह्या मोमेंटला. म्हणजे काय? नाव, ऍट दिस टाइम, राईट नाव, ऍट प्रेझेंट, दिस टाइम. या पद्धतीने आत्ता वर्तमान काळात जे जे काही घडतंय, जे जे समोर दिसतंय, जे जाणवतंय ह्या क्षणाला,
ते मोस्टली ह्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरताना पाहायला मिळतं. प्रॅक्टिकल सिच्युएशन पाहूया बघा. द टीव्ही न्यूज, ब्रेकिंग न्यूज, द लँडस्लाइड्स इन खंडाळा. खंडाळामध्ये दरड कोसळते आहे. ब्रेकिंग न्यूज देत आहे. मग इथे एक रिपोर्टर आहे. तिचं नाव आहे मिस मधू जैन इज द टीव्ही न्यूज रिपोर्टर. मधू जैन टीव्ही न्यूज रिपोर्टर आहे अँड शी इज ऑलवेज कव्हर लाईव्ह न्यूज रिपोर्टिंग. लाईव्ह न्यूज रिपोर्टिंग जे आहे ती करते. ओबी मॅन म्हणजे आउटडोर ब्रॉडकास्टिंग व्हॅन घेऊन घेते आणि डायरेक्ट ती स्टुडिओमध्ये कनेक्ट होते आणि जे जे काही चाललेलं आहे नाव शी इज ऍट द स्पॉट वेअर बिग ऍक्सिडेंट टूक प्लेस. एक मोठा अपघात झालेला आहे त्या ठिकाणी ती जाऊन पोहोचली आहे अँड शी इज टेलिंग अस ऑल ग्राउंड रिपोर्ट बाय द डायरेक्ट ब्रॉडकास्टिंग. त्या डायरेक्ट ब्रॉडकास्टिंगच्या द्वारे सांगते ती. बघ काय सांगते. हॅलो व्ह्युअर्स, यू आर वॉचिंग टीव्ही न्यूज. नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्ही टीव्ही न्यूज पाहत आहात. नाऊ आय एम रिपोर्टिंग फ्रॉम खंडाळा घाट. आता मी खंडाळा घाटातून वार्तांकन करत आहे. इट इज हेवीली रेनिंग हिअर. इथं फार मुसळधार पाऊस पडतोय. आय एम ट्राइंग टू स्पीक टू द पीपल हिअर. मी इथे लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. हिअर पीपल आर प्लेइंग विथ द मड. इथे लोक चिखल खेळत आहे. सम कपल आर क्लिकिंग फोटो इन रोमॅन्टिक पोज. काही लोक तर इथे रोमॅन्टिक पोज मध्ये फोटो काढत आहेत. कॉलेज स्टुडंट्स आर सिंगिंग मूवीज सॉन्ग. महाविद्यालयाचे विद्यार्थी चित्रपटाचे गाणे गात आहेत. आय एम जस्ट वॉकिंग टुवर्ड्स दॅट प्लेस. मी त्या ठिकाणी दिशेने चालत जात आहे किंवा चालत जाण्याचा प्रयत्न करते आहे. नाव पोलीस आर शाउटिंग ऑन क्राऊड. आता पोलिस जे आहे ते गर्दीवर ओरडत आहे. सम पीपल आर आर्ग्युइंग विथ इन्स्पेक्टर. काही लोक त्या इन्स्पेक्टरशी वाद घालत आहे. सम ड्रायव्हर्स आर ब्लोईंग हॉर्न अननेसेसरी. काही ड्रायव्हर विनाकारण हॉर्न वाजवत आहे. दिस पोलीस आर स्टॉपिंग अस फ्रॉम रिचिंग टू द प्लेस. ही जी पोलीस कर्मी आहे आपल्याला त्या जागेपासून पोहोचण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करतायत किंवा थांबवत आहेत. बिग रॉक्स आर फॉलिंग फ्रॉम द माउंटन. मोठमोठे दगड डोंगरावरून कोसळत आहे. द सॉइल अंडर द रोड इज स्लिपिंग. रस्त्याखालची जमीन जी आहे ना ती हळूहळू घसरत आहे. द लँड स्लाइड्स इन द माउंटन आर डॅमेजिंग द रोड. डोंगरावरची जी दरड आहे ती संपूर्ण रस्त्यांना नुकसान करत आहेत. सम कार्स आर गेटिंग डॅमेज बाय दिस लँडस्लाइड. या दरडी कोसळल्यामुळे कारचे काही नुकसान होत आहे. मग रेस्क्यू टीम इज सेव्हिंग टू द ट्रॅप पीपल इन द व्हॅली. बचाव टीम जे आहे दरीत अडकलेल्या लोकांना वाचवत आहे. वन बॉय इज हँगिंग टू द ट्री इन द व्हॅली. एक मुलगा दरीत त्या दरीमधल्या झाडाला लटकत आहे. पीपल आर गिव्हिंग इन्स्ट्रक्शन टू बाय द बॉय. त्या मुलाला लोक सूचना देत आहे. मेनी युथ आर शाउटिंग फ्रॉम द रोड टू सेव्ह द नेक्स्ट व्हेकल. पुढच्या वाहनांना वाचवण्यासाठी असा अपघात झाला हे सांगण्यासाठी रस्त्यावरून ते ओरडत आहेत. बरोबर. पीपल आर डाईंग अंडर द बिग रॉक्स. या मोठ्या दगडाखाली लोक मरत आहे. अ फॅमिली ऑन द हिल इज आस्किंग हेल्प फ्रॉम द रेस्क्यू टीम. त्या टेकडीवर केविलवाणी अवस्थेत असलेला एक परिवार त्या बचाव टीमला मदतीसाठी बोलवत आहे. अन ॲम्ब्युलन्स इज कॅरिंग 3 स्मॉल चिल्ड्रन टू द हॉस्पिटल. एक रुग्णवाहिका 3 लहान मुलांना रुग्णालयात घेऊन जात आहे. आय एम रिपोर्टिंग विथ कॅमेरामॅन संजय. मी कॅमेरामॅन संजय बरोबर वार्तांकन करत आहे. तर ह्या प्रकारे प्रेझेंटमध्ये आता जे जे काही घडतंय लाईव्ह ती रिपोर्टिंग करते. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता हे घडतंय. हे लोक जे आहेत ना चिखलाशी खेळत आहे. काही रोमॅन्टिक फोटो काढत आहे. काही जे आहेत ना महाविद्यालयातले मुलं जे आहेत छानपैकी गाणी म्हणत आहेत. इथे आम्ही तिथे ठिकाणांना जाण्याचा प्रयत्न करतोय. बापरे, इथे जे आहेत ना भरपूर ट्रॅफिक जमलेलं आहे. लोक जे आहेत ना वाद घालत आहे. विनाकारण हॉर्न वाजवत आहे. पोलिस त्या गर्दीवरती ओरडत आहेत. सगळेच्या सगळे जण विनाकारण त्रास देत आहेत. एकमेकांशी भांडण करत आहेत. गर्दी त्या इन्स्पेक्टरशी वाद घालत आहे. आम्ही रिपोर्टर आहे असं सांगितल्यानंतर सुद्धा इन्स्पेक्टर आम्हाला थांबवत आहेत. आता पुढे गेल्यानंतर बापरे दरही भयंकर प्रमाणात कोसळत आहे. ते जे आता रस्त्याच्या खालून जे आहेत संपूर्णच्या संपूर्ण धूळ, माती, वाळू घसरत आहेत. अरे बापरे! त्या दगडाच्या खाली अनेक लोक मरत आहेत. बचाव टीमने कार्य सुरू केलेलं आहे. बचाव टीम लोकांना वाचवत आहे. दरीखाली अनेक लोक सापडलेले आहेत. ॲम्ब्युलन्स जे आहेत पटापट त्या डेड बॉडीज आणि कॅज्युअल्टीज घेऊन जात आहेत. मी हे सगळं हताशपणे पाहत आहेत. इथे ॲम्ब्युलन्स बचाव कार्य अगदी जिकरीने चाललेले आहेत. काही लोक एकमेकांना मदत करत आहेत, सहकार्य करत आहेत. काही नवतरुण जे आहेत पोलिसांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहे. सगळं काही जे काही होत आहे, करत आहे, पाहत आहे, या सगळ्या गोष्टी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये
इथे दिसत आहे. ॲमिजार आय-एन-जी. बरोबर? आता मल्टी युटिलिटी काय आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ॲमिजार आय-एन-जीचा वापर कुठल्या-कुठल्या सिच्युएशनमध्ये करता येतो? या बहुउपयोगितेबद्दल आपण बोलण्याचा प्रयत्न करू. ॲक्शन हॅपनिंग नाऊ, आता सध्या घडते आहे. टेम्पररी इव्हेंट ऑर द सिच्युएशन, आता वर्तमान काळात तात्पुरती जी गोष्ट घडते आहे. प्लॅन फ्युचर इव्हेंट, जर भविष्यकाळात एखादी गोष्ट नक्की निश्चित झालेली असेल तर ते. करंट गोइंग ऑन ट्रेंड, आता चाललेली जी प्रथा आहे, प्रचलन आहे, त्याच्यासाठी वापरलं जातं. ग्रॅज्युअल चेंजेस, छोट्या-छोट्या पद्धतीत जे काही बदल होत आहेत ते सांगण्यासाठी. रिपीटेड ॲक्शन, तीच ॲक्शन वारंवार होत असते त्याच्यासाठी वापरलं जातं. ॲड सस्पेन्स अँड ह्युमर, सस्पेन्स आणि ह्युमर होत असेल तर त्याच्यासाठी वापर केला जातोय. ॲक्शन इज हॅपनिंग नाऊ, क्रिया व कृती आत्ता घडत आहे. ॲक्शन इज हॅपनिंग नाऊ. ॲक्शन इज गोइंग ऑन व्हाईल यू आर स्पीकिंग ऑर एक्सप्रेसिंग अबाउट इट. देन यू कॅन मेन्शन इट विथ द हेल्प ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच तुम्ही बोलताय, अगदी त्याच वेळेला ती क्रिया घडते, अशी परिस्थिती अभिव्यक्त करण्यासाठी चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ हा वापरतात किंवा वापरला जातो. जसं सेंटेन्स ऑफ ॲक्शन इज हॅपनिंग नाऊ. ही इज टेकिंग हिज डिनर नाऊ. तो आता त्याचं रात्रीचं जेवण करतोय. शी इज डान्सिंग ऑन दॅट सॉन्ग. ती गाण्यावरती नाचत आहे. शोभा टीचर इज कंडक्टिंग लेक्चर. शोभा शिक्षिका लेक्चर घेत आहे. अँड दे आर प्लेइंग कार्ड्स नाऊ. ते आता पत्ते खेळत आहेत. आता सध्या ती गोष्ट घडते, याच्यासाठी त्याचा वापर होताना दिसतोय. मग त्याच्यात टेम्पररी इव्हेंट ऑर सिच्युएशन, तात्पुरती व अल्पकालीन गोष्ट घडत असेल तर. टेम्पररी इव्हेंट ऑर सिच्युएशन, तात्पुरती अल्पकालीन क्रियेसाठी. द थिंग्स विच आर नॉट हॅपनिंग राईट नाऊ. आता या क्षणाला ती काही क्रिया घडत नाहीये बोलत्या वेळेसच. बट द टाइम ऑफ द स्पीकिंग, बट द टेम्पररी पिरियड इट टेक प्लेस, देन यू यूज दिस टाइप ऑफ टेन्स. म्हणजे ज्या क्रिया आत्ता बोलताना लगेचच घडत नाहीये, तात्पुरत्या अल्पकाळासाठी घडतायत, अशा क्रियांसाठी या काळाचा वापर केला जातो. कसं काय, जरा समजून घेऊया. रामू इज सर्चिंग न्यू होम नाऊ डेज. रामू सध्याच्या दिवसांमध्ये नवीन घर शोधत आहे. म्हणजे आता या क्षणाला त्याचं घर शोधतं नाही, या क्षणाला. तो आता काहीतरी वेगळी कृती करतोय. पण आता टेम्पररी मोमेंटमध्ये त्याची ती घर शोधण्याची क्रिया सुरू आहे. दे आर लर्निंग क्लासिकल म्युझिक. ते शास्त्रीय संगीत शिकत आहे. नवनवीन शौक ते दरवेळेस पाहत असतात, शिकत असतात आणि ते आता क्लासिकल म्युझिक शिकत आहेत. दिस डेज शी इज टीचिंग थर्ड चॅप्टर. या दिवसांमध्ये ती तिसरे प्रकरण शिकवत आहे. वी आर प्रिपेरिंग फॉर एपीएससी दिस इयर. या वर्षी आम्ही यूपीएससीची तयारी करत आहोत. वी आर प्रिपेरिंग फॉर दिस इयर फॉर यूपीएससी. आता सध्या त्यांची ती तयारी झाली टेम्पररी, म्हणजे एक्झॅक्टली आता ह्या क्षणाला या नाही, पण आता ह्या काही कालावधीसाठी, या वर्षभरासाठी, या 4-5 महिन्यासाठी, या 4-5 दिवसासाठी ती क्रिया किंवा कृती घडते, असं आपण सांगतो त्यावेळेस ते येतात. बरं. प्लॅन फ्युचर इव्हेंट, निश्चित वा नियोजित भवितव्य सांगायचं असेल तर प्लॅन फ्युचर इव्हेंट. वेन द ऍक्शन विल टेक प्लेस इन द नियरेस्ट फ्युचर फॉर शुअर ऑर कन्फर्म, देन टू एक्सप्रेस सच अ काइंड ऑफ सिच्युएशन वी यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. जेव्हा काही क्रिया नजीकच्याच भविष्यकाळात नक्की घडणार असतात, तेव्हा अशी परिस्थिती, अशी स्थिती घडण्यासाठी चालू वर्तमान काळ वापरण्यात येतो किंवा वापरला जातो. प्लॅन फ्युचर इव्हेंट. मग गव्हर्नमेंट इज स्टार्टिंग न्यू स्कीम. सरकार नवीन योजना सुरू करत आहे. म्हणजे अजून केलेली नाही, करते आता. घोषणा झालेली आहे आणि त्याचं ॲप्लिकेशन करते आता. वी आर बिगिनिंग फ्रेश बॅच फ्रॉम नेक्स्ट संडे. आम्ही पुढच्या रविवारपासून नवीन बॅच सुरू करतोय बरं का. शी इज जॉइनिंग अ जॉब फ्रॉम कमिंग मे मंथ. येत्या मे महिन्यापासून ती नोकरीवर रुजू होत आहे. येणाऱ्या महिन्यापासून. आय एम टेकिंग ऍडमिशन फॉर नेक्स्ट बॅच. पुढच्या बॅचला मी ऍडमिशन घेतोय बरं का. म्हणजे एखादी गोष्ट नक्की आणि निश्चित होणार असेल ना, तर अशा वेळेस बऱ्याचदा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. द करंट गोइंग ऑन ट्रेंड. आजच्या मितीला चालू असलेले प्रचलन. करंट गोइंग ऑन ट्रेंड, आजच्या मितीला चालू असतं. व्हेनेवर वी टेल अबाउट करंट गोइंग ऑन ट्रेंड, देन विथ द हेल्प ऑफ दिस वी कॅन एक्सप्रेस. जेव्हा कधी आपण इतरांना आजच्या मितीला चालू असलेले प्रचलन सांगतो, याच्या मदतीनेच आपण ते अभिव्यक्त करतो. मग इथे द युथ आर अरेंजिंग मॅरेज. द युथ आर अरेंजिंग मॅरेज बाय एफ-बी अँड आय-जी. म्हणजे तरुण लोक फेसबुक आणि Instagramवर लग्न ठरवत आहेत. त्याचं प्रचलन सुरू झालेलं आहे. त्याचा ट्रेंड आहे आजकाल. ऑलमोस्ट ऑल गर्ल्स आर कॅलिंग स्मॉल मेकअप किट.
जवळ-जवळ सर्वच मुली त्यांचा मेकअप किट जवळ बाळगत आहेत. तो ट्रेंडच आहे या अर्थाने. इव्हन स्कूल स्टुडंट्स आर युजिंग स्मार्टफोन. शालेय विद्यार्थी देखील स्मार्टफोनचा वापर करत आहेत. इन प्रेझेंट टाईम पीपल आर ऑर्डरिंग मील बाय द मोबाईल ॲप. वर्तमान काळात लोकं मोबाईल ॲपवर जेवण मागवत आहेत. हा प्रचलनच सुरू झालेला आहे या अर्थाने. करंट गोइंग ऑन ट्रेंड सांगायचं असेल तर. ग्रॅज्युअल चेंजेस हळुवारपणे होणारी सूक्ष्मतम बदल किंवा चेंजेस किंवा जे काही हालचाली जाणवतायत हळू-हळू होणारे. ग्रॅज्युअल चेंजेस हळुवारपणे होणारे सूक्ष्मतम बदल. व्हेन वी वॉन्ट टू नरेट द स्लो बट मायक्रो चेंजेस इन एनिथिंग, देन वी यूज दिस टेन्स. जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीमध्ये होणारे हळूवार सूक्ष्मतम बदल कथन करतो, त्यावेळी आपण या काळाचा वापर निश्चितपणे करतोच करतो. जसं फॉर एक्झाम्पल, नाऊ द हेल्थ ऑफ बेबी इज इम्प्रूव्हिंग. आता बाळाच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. खूप दिवसापासून बाळ आजारी होतं, पण आता हळू त्याची तब्येत सुधारते बरं का. द प्लांट ऑफ अवर फार्म द प्लांट ऑफ अवर फार्म हाऊस गेटिंग टॉलर. आपल्या जवळचे असलेली जी झाडं आहेत, ती उंच-उंच होत आहेत बरं का आता. वाढत चालली आहे ती. युअर हेअर आर बिकमिंग व्हाईट नाऊ किंवा युअर हेअर्स आर बीइंग ग्रे नाऊ. तुमचे केस आता पांढरे होत आहेत. आईस इज मेल्टिंग इन द हिमालया ड्यू टू वेदर. वातावरणामुळे हिमालयातील बर्फ हळू वितळत आहे. रिपीटेड ॲक्शन पुन्हा-पुन्हा होणाऱ्या क्रिया दाखवण्यासाठी. रिपीटेड ॲक्शन पुन्हा-पुन्हा होणाऱ्या क्रिया दाखवण्यासाठी. व्हेन समथिंग हॅपन्ड विथ द फ्रिक्वेन्सी ऑर रिपीटेड ॲक्शन कॅन बी एक्सप्रेस्ड बाय धिस टेन्स. जेव्हा काही गोष्टी वारंवार होतात किंवा पुन्हा-पुन्हा घडतात, त्यावेळी अभिव्यक्तीसाठी आपण या काळाचा वापर करू शकतो. रिपीटेड ॲक्शन. रिपीटेड ॲक्शन पुन्हा-पुन्हा होणाऱ्या गोष्टी. जसं रीना इज कॉन्स्टंटली लूजिंग हर पेन. रीना सतत तिचा पेन हरवतच आहे बरं का. यू आर अल्वेज फॉरगेटिंग युअर असाइनमेंट्स. तुम्ही तुमचे अभ्यास उपक्रम नेहमी विसरत आहात. आवर बेबी इज अल्वेज कॅरिंग ॲट नाईट. आवर बेबी इज क्राईंग ॲट नाईट. सॉरी. बाळ नेहमी रात्रीचं रडत असतं. माय डॉटर इज अल्वेज वॉचिंग कार्टून्स. माझी मुलगी नेहमी ती कार्टूनच पाहत असते बरं का. रिपीटेड ॲक्शन होते, नेहमी-नेहमी होणाऱ्या क्रियांसाठी सांगितलं जातं. ॲड सस्पेन्स अँड ह्युमर. रहस्यमय गुप्तता, हास्य विनोद निर्मितीसाठी. ॲड सस्पेन्स ऑर ह्युमर. रहस्यमय गुप्तता किंवा हास्य विनोद निर्मितीसाठी. व्हेन वी डिस्क्राईब सस्पेन्स ऑर क्लायमॅक्स ऑर हाय ह्युमर इन्सिडन्स, देअर वी यूज दिस टेन्स. जेव्हा आपण रहस्यमय किंवा गुप्ततापूर्ण किंवा उच्च विनोदयुक्त प्रसंगातून वर्णन करतो, त्यावेळेस आपण या काळाचा वापर करतो किंवा या काळाचा वापर होताना दिसतो. मग द गून इज पुलिंग समथिंग आउट ऑफ पॉकेट. तो गुंड खिशातून काहीतरी बाहेर काढत आहे. द डॉल इज ब्लिंकिंग स्ट्रेंजली. इज इट लाय? आता बघा इथे कसं होतं, द गून इज पुलिंग समथिंग आउट ऑफ पॉकेट. तो गुंड खिशातून काहीतरी बाहेर काढतोय बरं का. द डॉल इज ब्लिंकिंग स्ट्रेंजली. इज इज इट लाईव्ह? बाहुली विचित्रपणे डोळे मिचकावत आहे बरं का. ती बाहुली जिवंत आहे का? माय वाईफ इज विस्परिंग समथिंग व्हेरी सस्पिशियस. माझी बायको काहीतरी संशयास्पद कुजबुज करते बरं का. समवन इज नॉकिंग ॲट द डोअर. अगेन. कुणीतरी दरवाजा ठोठावत आहे. पुन्हा एकदा. सस्पेन्स, थ्रिलर किंवा ह्युमर सांगायचा असेल, तसा भाव अभिव्यक्त करायचा असेल, तर बोलण्यातून तसं इंटेन्शन आपल्याला तयार करता येऊ शकतं. मग आपण अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, एस्नोटाइप, डब्ल्यू याच्याकडे पाहूया. आय एम डुइंग दिस वर्क. हे काम करत आहे. वी आर डुइंग दिस वर्क. यू आर डुइंग दिस वर्क. दे आर डुइंग दिस वर्क. ही इज डुइंग दिस वर्क. शी इज डुइंग दिस वर्क. राज इज डुइंग दिस वर्क. आशा इज डुइंग दिस वर्क. आय एम डुइंग दिस वर्क. मी हे काम करत आहे. वी आर डुइंग दिस वर्क. आम्ही हे काम करत आहे. यू आर डुइंग दिस वर्क. तू हे काम करत आहेस. यू आर डुइंग दिस वर्क. तुम्ही हे काम करत आहात. दे आर डुइंग दिस वर्क. ते हे काम करत आहेत. ही इज डुइंग दिस वर्क. तो हे काम करत आहे. शी इज डुइंग दिस वर्क. ती हे काम करत आहे. इट इज डुइंग दिस वर्क. हा वेडा जो आहे ना ते काम करत आहे. राज इज डुइंग दिस वर्क. राज हे काम करत आहे. अंकल इज डुइंग दिस वर्क. काका हे काम करत आहेत. सेम वे. आय एम नॉट गोइंग एनीवेअर. वी आर नॉट गोइंग एनीवेअर. यू आर नॉट गोइंग एनीवेअर. दे आर नॉट गोइंग एनीवेअर.
he is not going anywhere, she is not going anywhere, Raj is not going anywhere, Asha is not going anywhere, and uncle is not going anywhere. मग इथे आय एम नॉट गोइंग एनिवेअर, मी कुठेही जात नाही. वी आर नॉट गोइंग एनिवेअर, आम्ही कुठेही जात नाही. फक्त नॉट लावायचं आहे नंतर ना वाक्य निगेटिव्ह होतं. यू आर नॉट गोइंग एनिवेअर, तू कुठेही जात नाही. यू आर नॉट गोइंग एनिवेअर, तुम्ही कुठेही जात नाही. दे आर नॉट गोइंग एनिवेअर, ते कुठेही जात नाहीये. त्याच पद्धतीने ही इज नॉट गोइंग एनिवेअर, तो कुठेही जात नाही. शी इज नॉट गोइंग एनिवेअर, ती कुठेही जात नाही. इट इज नॉट गोइंग वेअर, हे कुठेही जात नाही. राज इज नॉट गोइंग एनिवेअर, राज कुठेही जात नाही. अंकल इज नॉट गोइंग एनिवेअर, काका कुठेही जात नाहीये. एम आय डुईंग दिस वर्क नाव, मी हे काम आत्ता करतोय का. आर वी डुईंग दिस वर्क नाव, आर यू डुईंग दिस वर्क नाव, आर यू दे डुईंग दिस वर्क नाव, इज ही डुईंग दिस वर्क नाव, इज शी डुईंग दिस वर्क नाव, इज राज डुईंग दिस वर्क नाव, इज आशा डुईंग दिस वर्क नाव. एम आय डुईंग दिस वर्क नाव, मी हे काम आत्ता करतोय का. आर वी डुईंग दिस वर्क नाव, आम्ही हे काम आत्ता करतोय का. आर यू डुईंग दिस वर्क नाव, तू हे काम आत्ता करतोय का. आर यू डुईंग दिस वर्क नाव, तुम्ही हे काम आत्ता करता आहात का. आर दे डुईंग दिस वर्क नाव, ते हे काम आत्ता करतायत का. इज ही डुईंग दिस वर्क नाव, तो हे काम आत्ता करतोय का. इज शी डुईंग दिस वर्क नाव, ती हे काम आत्ता करते का. इज डॉग डुईंग दिस वर्क नाव, हे कुत्रा आत्ता हे काम करतंय का. इज राज डुईंग दिस वर्क नाव, राज हे काम आत्ता करतोय का. इज अंकल डुईंग दिस वर्क नाव, काका हे काम आता करतायत का, या अर्थाने. आणि मग डब्ल्यू एच करायचं असेल तर वेअर एम आय गोइंग बाय ट्रेन, वेअर आर वी गोइंग बाय ट्रेन, वेअर आर वी गोइंग बाय ट्रेन, वेअर आर यू गोइंग बाय ट्रेन, वेअर इज ही गोइंग बाय ट्रेन, वेअर इज शी गोइंग बाय ट्रेन, वेअर राज इज गोइंग बाय ट्रेन, वेअर एम आय गोइंग बाय ट्रेन, मी ट्रेनने कुठे जाते. वेअर आर वी गोइंग बाय ट्रेन, आम्ही ट्रेनने कुठे जातो. वेअर आर यू गोइंग बाय ट्रेन, तू ट्रेनने कुठे जात आहे. वेअर आर यू गोइंग बाय ट्रेन, तुम्ही ट्रेनने कुठे जाते. वेअर एम आय गोइंग बाय ट्रेन, ते ट्रेनने कुठे जात आहेत. वेअर इज ही गोइंग बाय ट्रेन, तो ट्रेनने कुठे जात आहे. वेअर इज शी गोइंग बाय ट्रेन, ती ट्रेनने कुठे जाते. वेअर इज मॅड गोइंग बाय ट्रेन, तो वेडा ट्रेनने कुठे जाते. वेअर इज राज गोइंग बाय ट्रेन, राज ट्रेनने कुठे जात आहे. वेअर इज अंकल गोइंग बाय ट्रेन, काका ट्रेनने कुठे जात आहेत. मग आता इथे चारही प्रकारचे वाक्य आपण पाहू शकतो. ही इज प्लेइंग टेनिस विथ श्वेता, तो श्वेता बरोबर टेनिस खेळत आहे. मग इथे सब्जेक्ट अमिजार आयएनजी आणि मग ऑब्जेक्ट वापरला. ते करता अमिजार आणि आयएनजी फॉर्म भरला आणि कर्म. नकारात्मक करायचं असेल ही इज नॉट प्लेइंग चेस विथ संजना, तो संजना सोबत बुद्धिबळ खेळत नाहीये. सब्जेक्ट अमिजार नंतर नॉट, वर्बचा तिसरा फॉर्म म्हणजे आयएनजी फॉर्म आणि ऑब्जेक्ट. करता अमिजार नॉट, वर्बचा तिसरा फॉर्म आयएनजी आणि ऑब्जेक्टचा वापर होतोय. इज ही प्लेइंग टीव्ही गेम विथ सविता, तो सविता बरोबर टीव्ही गेम खेळतोय का. अमिजार सब्जेक्ट आयएनजी किंवा व्ही थ्री आणि ऑब्जेक्ट. तर त्याच्या अगोदर अमिजार घ्यायचंय, नंतर मग क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतोय, नंतर कर्म लागतंय. व्हॉट इज ही प्लेइंग विथ सारिका, तो सारिका सोबत काय खेळत आहे. डब्ल्यू एच अमिजार सब्जेक्ट, व्हर्बला आयएनजी लावायचा आणि ऑब्जेक्ट लावायचा. मग डब्ल्यू एच अमिजार करता, व्हर्बला आयएनजी प्रत्यय आणि मग कर्मचा वापर केला जातो. जसं आय एम वॉचिंग वेब सिरीज ऑन नेटफ्लिक्स, मी नेटफ्लिक्सवर वेब सिरीज पाहत आहे. आय एम नॉट वॉचिंग वेब सिरीज ऑन अमेझॉन प्राईम, मी अमेझॉन प्राईमवर वेब सिरीज पाहत नाहीये. एम आय वॉचिंग वेब सिरीज ऑन डिझनी प्लस, मी डिझनी प्लसवर वेब सिरीज पाहत आहे का. विच वेब सिरीज एम आय वॉचिंग, मी कोणती वेब सिरीज पाहत आहे. वी आर रीडिंग इंटरेस्टिंग बुक, आम्ही रसपूर्ण पुस्तक वाचत आहोत. वी आर नॉट रीडिंग न्यूजपेपर नाव, आम्ही आता वृत्तपत्र वाचत नाही आहोत. आर यू रीडिंग बुक्स, आम्ही पुस्तकं वाचत आहोत का. विच बुक आर वी रीडिंग, आम्ही कोणतं पुस्तक वाचत आहोत. यू आर पेइंग द बिल ऑफ डिनर, तू या जेवणाचं बिल देत आहेस. यू आर नॉट प्लेइंग द बिल, तू हे बिल देत नाहीयेस. आर यू पेइंग दिस बिल, तू मेजवानीचं बिल देतोयस का. वाय आर यू पेइंग बिल्स, तू बिल का देत आहेस. शी इज डुईंग योगा नाव, ती आता योगा करत आहे. शी इज नॉट डुईंग एक्सरसाइज, ती व्यायाम करत नाहीये. इज शी डुईंग योगा, ती योगा करत आहेत का. वेअर इज शी डुईंग योगा नाव, ती आता योगा कुठे करते आहे. नचिकेत इज रायटिंग अ स्पेशल आर्टिकल, नचिकेत विशेष लेख लिहित आहे. नचिकेत इज नॉट रायटिंग एसे, नचिकेत निबंध लिहित नाहीये. इज नचिकेत रायटिंग लेटर, नचिकेत पत्र लिहित आहे का. ऑन विच टॉपिक इज ही रायटिंग आर्टिकल, तो कोणत्या विषयावर तो लेख लिहित आहे. आता लक्षात घ्या,
की आयएनजी फॉर्म वापरला जातो, आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो आणि सर्वात जास्त वापरतो. पण काही अशा क्रिया आहेत, की ज्यामध्ये तुम्हाला आयएनजी पूर्णपणे टाळायचं आहे. शक्यतो आयएनजीचे वाक्य याच्यामध्ये पाहायलाच मिळत नाहीये. फक्त ड्राय ग्रामर म्हणून ही वाक्य पाहायला मिळतात. सो देअर आर सम वर्ब्स दोज वी कांट यूज इन अ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स और एनी कंटिन्युअस टेन्स. इट इज कॉल्ड नॉन कन्क्लुसिव्ह वर्ब्स. काही क्रियापद अशी असतात, जी कोणत्याही प्रकारे शक्यतो अपूर्ण काळात किंवा चालू काळात पाहायला मिळत नाही किंवा दिसत नाहीत. जसं मेंटल स्टेट किंवा प्रोसेस असेल तर त्याला आयएनजी नाही वापरायचा. ॲग्री सहमत होणे, बिलीव्ह भरोसा करणे, रिमेंबर लक्षात ठेवणे, होप आशा असणे, डाऊट शंका असणे, अंडरस्टँड समजणे, नो माहिती असते. म्हणजे आता ह्या ठिकाणी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, हे सगळीच्या सगळ्या क्रिया शक्यतो सिंपल प्रेझेंटमध्ये वापरल्या जातात. प्रेझेंट कंटिन्यू असते. आय एम ॲग्रींग, ही इज बिलिव्हिंग, दे आर रिमेंबरिंग, वी आर होपिंग, आय एम डाउटिंग, शी इज अंडरस्टँडिंग, आय एम नोईंग दिस. हे वाक्य पाहायलाच मिळत नाही आणि असतील ते फक्त इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये पण ग्रामॅटिकली रॉंग समजले जाणार आहे. त्याचप्रमाणे मेंटल स्टेट आणि प्रोसेसचे आणखी काही उदाहरण आहे. मिनिंग, मीन, डू यू मीन इट? म्हणत आहे का तुझ्या? थिंकिंग वापरलं जातं पण ग्रामॅटिकली रॉंग आहे. रिकलेक्टिंग, मग जे आहेत ना, मीन म्हणत असते, थिंक विचार करणे, रिकलेक्ट आठवणे, ॲडमायर प्रशंसा करणे, डिसॲग्री असहमत असते, डिसबिलिव्हिंग भरोसा नसते, फॉरगेट किंवा विसरणे. मग मिनिंग, थिंकिंग, रिकलेक्टिंग, ॲडमायरिंग, डिसॲग्रींग, डिसबिलिव्हिंग, त्याच्यानंतर फॉरगेटिंग असे शब्दप्रयोग शक्यतो आयएनजी मध्ये येत नाही. सेम वे फाइंड सहमत होणे, इमॅजिन त्यानंतर कल्पना करणे, ट्रस्ट विश्वास ठेवणे, सपोज अनुमान करणे, फोरकास्ट किंवा फोरसी भविष्य करणे, रेकॉग्नाइज ओळखणे, रिकॉल परत बोलवणे, कन्सिडर विचारात घेणे, मग फाइंडिंग, इमॅजिनिंग, ट्रस्टिंग, सपोजिंग, फॉरसिंग किंवा रिकॉग्नायझिंग, कॉलिंग किंवा कन्सिडरिंग असे शब्दप्रयोग शक्यतो टाळले जातात. मग कुठलेही मेंटल स्टेट आणि प्रोसेस असेल तर ते आयएनजी मध्ये शक्यतो येत नाही. त्याचप्रमाणे डिझायर असतील, फिलिंग असतील, लाईक आणि डिसलाईक असतील, त्याही ठिकाणी तुम्हाला आयएनजी वापरता येत नाही किंवा कंटिन्युअस मध्ये अशा प्रकारची वाक्य न वापरता ते सिंपल प्रेझेंट होतं. वॉन्ट पाहिजे असणे, विश इच्छा असणे, लाईक आवडणे, लव्ह प्रेम करणे, प्लीज आनंदी होणे, फील अनुभवणे, माइंड मनावर घेणे. आता आय एम वॉन्टिंग वॉटर कधीच येणार नाही. आय एम विशिंग दिस थिंग नाही. आय विश. आय एम लाइकिंग आईस्क्रीम, आय लाईक आईस्क्रीम. आय लव्ह यू, आय एम लव्हिंग यू कधीच होत नाही. आय एम प्लेझिंग, दे आर फिलिंग, वी आर माइंडिंग कधीच होणार नाही किंवा तशा प्रकारे गोष्टी पाहायलाच मिळत नाही किंवा मिळणार नाही. सेम वे डिझायर इच्छा असणे, नीड गरज असणे, डिसलाइक नावडणे, हेट तिरस्कार करणे, डिस्टेस्ट घृणा करणे, फॉरगिव्ह माफ करणे, प्रेफर पसंत करणे. मग डिझायरिंग, नीडिंग, डिसलाइकिंग, हेटिंग, आय हेट यू म्हणतो आपण, आय एम हेटिंग नाही म्हणत. डिटेस्टिंग, फॉरगिव्हिंग नाही होत, प्रेफरिंग नाही होत. त्याच पद्धतीने अपीरियन्स असेल काही गोष्टींचा, अपीअर दिसणे, मेजर मोजून देणे, पजेस बाळगणे, सफर सफिसिंग असं नाही होत, रिझेम्बलिंग नाही होत, सिमिंग नाही होत, सिम्स यू सिम्स बाहेरून दिसणे जाणवणे, डिझर्व आय एम डिझर्विंग दिस, नो यू डिझर्व दिस, कंटेनिंग नाही कंटेन समजणे. त्याचप्रमाणे परसेप्शन किंवा सेन्सरी ऑर्गन झाले, स्मेल एक तर वास येतो चटकन, असं नाही होत की हळू-हळू येतोय, निम्मा वास झालेला आहे, निम्मा वास थोड्या वेळाने बफरिंग चालू आहे, नंतर समजेल कुठला आहे. नाही. नोटिसिंग असं नाही होत. फिलिंग स्पर्श जो आहे तो. आय एम फिलिंग हॉट. तव्यावर हात ठेवलेला आहे, चटका बसतोय. ए बाबा, आय एम फिलिंग हॉट. नाही, तोपर्यंत तुम्ही जे हात बाजूला घ्याल, सेकंदात, मायक्रो सेकंदात तुम्हाला तो तापलेला आहे तेव्हा याची त्वचेलाच जाणीव होईल, फील होईल. हिअरिंग, लिसन म्हणजे काळजीपूर्वक ऐकणे. कानावर पडण्याची क्रिया ही आपोआप नॅचरली होत असते. त्यामुळे हिअरिंग होत नाही. लक्षात घ्या. सीइंग पण होत नाही. लुकिंग, वॉचिंग, ऑब्झर्व्हिंग हे होतं. पण सीइंग कधी? तसंच त्या नजरेला पडणं, डोळ्यासमोर दिसणं, हे जाणीवपूर्वक त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहणं, हा भाग जो आहे ना, तो आयएनजी मध्ये येऊ शकेल. म्हणजे थोडक्यात काय, मायक्रो लेव्हलला जर 2 गोष्टींचं कंपॅरिझन केलं, मग आता असलेली वर्ब आहेत ना, ती व्यवहारात तर पाहायला मिळतात. मग ती कशी वापरली जातात? बघा, हे लक्षात घ्या.
प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये हे टाळलं जातं. शक्यतो सिंपल प्रेझेंट मध्ये आय लव्ह यू, आय हेट यू, आय लाइक आईस्क्रीम, आय ट्रस्ट यू असे शब्दप्रयोग वापरतात. म्हणजे नेहमीच होत आहेत. त्या गोष्टी हॅबिटमध्ये, मेंटल स्टेटमध्ये, स्लो प्रोसेसमध्ये आहेत. मग जसं वॉटर इज बॉइलिंग असं आपण जे आहेत ना, ज्यावेळेस म्हणतो तर आत्ताच सध्या क्रिया घडते आणि वॉटर बॉईल्स ॲट 100 डिग्री सेल्सियस. मग ज्या तिन्ही काळासाठी बांधल्या गेलेल्या आहेत, सदा सर्व काळ असतात. त्या सगळ्या क्रिया शक्यतो सिंपल प्रेझेंटमध्ये येतात. ज्या आत्ता या क्षणाला, या मिनिटाला, या सेकंदाला तुमच्या डोळ्यापुढे घडतायत, त्या प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये येतात. मग इथे बघा वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सियस. द वॉटर इज बॉइलिंग. कॅन यू टर्न इट ऑफ? देन एक्सक्यूज मी, डू यू स्पीक इंग्लिश? तुम्ही इंग्लिश बोलतात का नेहमी? लिसन व्हिच लँग्वेज इज यू स्पीकिंग? त्याचप्रमाणे इट डज नॉट रेन व्हेरी मच इन समर. उन्हाळ्यात शक्यतो पाऊस पडत नाही. पण इट इज रेनिंग नाऊ. आता जे आहेत ना पाऊस पडत नाहीये. मग ह्याच पद्धतीचे वाक्य आहे. व्हॉट डू यू डू युजुअली ॲट वीकेंड? व्हॉट आर यू डुइंग दिस वीकेंड? आय एम गोइंग टू बेड नाऊ. मी झोपायला जातोय. ॲट व्हॉट टाईम डू यू गो टू बेड? मग मोस्ट ऑफ द टाईम आपण इथे अव्हॉइड करतो. मोस्ट ऑफ द पीपल लर्न टू स्पीक इंग्लिश फॉर द कम्युनिकेशन पर्पज. आणि मोनिका इज इन अ ब्रिटन ॲट द मोमेंट अँड शी इज लर्निंग इंग्लिश देअर. तात्पुरत्या असलेल्या गोष्टींसाठी, या गोष्टींसाठी आयएनजी फॉर्मचा वापर केला जातो आणि ज्या गोष्टी स्वभावतःच आहे, नॅचरलीच आहे, पॅटर्नमध्ये बनलेल्या आहेत, त्या सगळ्या सिंपल प्रेझेंटमध्ये. आता मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा व्यवहारात वापर कसा केला जाऊ शकतो, याच्याबद्दलचं आपण काही स्पष्टीकरण मिळतंय का पाहूया. प्रॅक्टिकल लेव्हलचं कम्युनिकेशनचं बुक तुमच्याकडे आहे. पिंक कलरच्या पुस्तकामध्ये कन्व्हर्सेशनचे पीसेस कसे अरेंज केलेले आहेत याच्याबद्दल दिले. तसं मिस्टर करण इज व्हेरी फेमस डिटेक्टिव्ह. करण अतिशय प्रसिद्ध असे गुप्तचर आहेत किंवा जासूस आहे. हू इज एक्सपर्ट टू सॉल्व्ह एनी टाइप ऑफ क्रिमिनल केसेस. कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारी खटला सोडवण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. ते तज्ञ आहेत. नाव ही इज बिझी विथ आशाज मर्डर केस. आशाच्या खून खटल्याच्या संदर्भात ते सध्या व्यस्त आहे. ही हॅज डाऊट ऑन सम पीपल. काही लोकांवर त्यांची शंका आहे. अँड दॅट्स वाय ही हॅज सेंड हिज असिस्टंट डिटेक्टिव्ह टू फॉलो दोज पीपल हू आर अंडर द डाऊट ऑफ मिस्टर करण. मिस्टर करण यांच्या डाऊटच्या अंडर किंवा ज्यांना शंका आहे त्या लोकांचा पाठलाग करण्यासाठी त्यांनी त्यांच्या असिस्टंट डिटेक्टिव्हला पाठवलेलं आहे. मिस्टर करण इज डायलिंग फोन टू हिज असिस्टंट. त्यांना असिस्टंटलाच फोन डायल करतायत ते आता. अँड मोबाईल रिंग इन अ सायलेंट टोन. सायलेंट मोडमध्ये, कारण तो पाठलाग करत असेल स्वाभाविकपणे शांतपणे रिंग वाजते. जय हिंद करण सर. जय हिंद करण सर. जय हिंद राघवेंद्र. वेअर आर यू राईट नाऊ? जय हिंद राघवेंद्र, आता तू कुठे आहेस? आय एम वॉकिंग ऑन एमजी रोड टुवर्ड्स मार्केट प्लेस. मी एमजी रोडवर बाजाराच्या ठिकाणी जातो आहे. व्हॉट आर यू डुइंग देअर ऑन एमजी रोड? तू एमजी रोडवर तिथे काय करतो आहेस? व्हॉट आर यू डुइंग ओव्हर देअर? सर यू ओन्ली टोल्ड टू फॉलो गँग, सो आय एम फॉलोइंग दॅट गँग. सर तुम्हीच त्या टोळीचा पाठलाग करायला सांगितलं ना, म्हणून मी टोळीचा पाठलाग करतोय. हाऊ मेनी पीपल आर दे बिहाइंड हुम यू आर फॉलोइंग? तू ज्यांचा पाठलाग करतोय ते किती लोक आहेत? दे आर ओन्ली 5 पीपल किंवा दे आर ओन्ली 5 पीपल सर. ते फक्त 5च लोक आहेत. मग व्हॉट आर दे डुइंग ओव्हर देअर? ते तिथे काय करत आहेत? So they are all walking, and one of them is smoking cigar, another one is drinking something from the tin, and the third person is eating chips in the bag. ते सर्वजण चालत आहे. त्यातील एक जण सिगार ओढतो आहे, दुसरा एक जण त्या टीन मधलं काहीतरी पितो आहे द्रव्य, आणि तिसरा जो व्यक्ती आहे त्या पिशवीमधून चिप्स किंवा वेफर्स काढून खातोय. अँड व्हॉट अबाउट लास्ट 5 जण होते ना, मग ते शेवटचे 2 काय करतायत? व्हॉट आर दे डुइंग? राहिलेल्या दोघांचं काय, ते काय करतायत? वन ऑफ देम इज टॉकिंग समथिंग विथ अनदर बट अदर इज नॉट डुइंग एनिथिंग, ही इज जस्ट कीपिंग मूव. त्यातील एक जण दुसऱ्याशी बोलतोय, पण दुसरा त्याच्याशी काही बोलत नाही, तो फक्त शांत बसतोय. आर यू गेटिंग द व्हॉइस ऑफ हिज स्पीकिंग? तो जो दुसऱ्याबरोबर जे काही बोलतोय त्याचा आवाज तुला येतोय का? सो मेनी व्हेकल्स आर मेकिंग नॉईज बिकॉज ऑफ इट. आय एम नॉट गेटिंग हिज व्हॉइस सर. नाऊ दे आर एंटरिंग इन हॉटेल राजदरबार. खूपशा वाहनं जे आहेत ना, आजूबाजूचे भयंकर आवाज करतायत, तर त्यामुळे मला त्यांचा आवाज येत नाही. आता ते हॉटेल राजदरबारमध्ये प्रवेश करत आहेत. लेट देम एंटर. त्यांना प्रवेश करू दे. तर दॅट गँग लीडर इज स्पीकिंग विथ द 2 पर्सन हू आर ड्रिंकिंग अ ग्लास ऑफ वाईन. सर तो गँग लीडर जो आहे तो दारूचे प्याला पीत असलेल्या 2 लोकांशी बोलतो आहे. कॅन यू सी देअर फेसेस? तू त्यांचे चेहरे पाहू शकतोयस का? जस्ट अ मिनिट सर. आय एम ट्राइंग टू सी. जरा पाहण्याचा प्रयत्न करतोय. ओह माय गॉड! अरे परमेश्वरा, भगवंता, पांडुरंगा!
इट इज व्हेरी सरप्राइझिंग थिंग. खूपच आश्चर्याची गोष्ट आहे. यू कांट बिलीव्ह इट सर. तुमचा विश्वासच बसणार नाहीये सर. दे आर मिस्टर आतिश पटेल अँड प्रकाश पटेल. ते आतिश पटेल आणि प्रकाश पटेल आहे. आशाज हजबंड अँड हर ब्रदर इन लॉ. आशाचा पती आणि तिचा दीर आहे. अँड सर दे आर गिव्हिंग सुटकेस ऑफ मनी टू द गँग लीडर. त्या गँग लीडरला ते पैशाने भरलेली सुटकेस देत आहेत. नाव आय एम गेटिंग. आता माझ्या लक्षात येतंय. मीन्स मिस्टर पटेल अँड हिज ब्रदर आर द किलर ऑफ आशा. म्हणजे मिस्टर पटेल, श्री पटेल आणि त्यांचे बंधू जे आहेत ते खरे आशेचे खुनी आणि हत्यारे आहेत. आय ऑलरेडी हॅड डाऊट ऑफ इट. मला यांच्या आधीपासूनच त्यांच्यावर शंका होती. बिकॉज आशा हॅड लॉट ऑफ प्रॉपर्टी आफ्टर हर फादर डेथ. वडिलांच्या मृत्यूनंतर आशाला प्रचंड मोठ्या प्रमाणात संपत्ती प्राप्त झालेली होती. अँड शी वॉन्टेड टू स्पेंड दोज ऑल मनी टू बिल्ड द स्कूल इन द विलेज इन द मेमरी ऑफ हर फादर. तिच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ तिला गावाकडे हे सगळेच्या सगळे पैसे खर्च करून एक शाळा बांधायची होती. बट मिस्टर पटेल डिड नॉट अग्री ऑन इट. मिस्टर पटेल यांचं काही त्याच्यावरती जे विश्वासच नव्हता. अँड ओनली बिकॉज ऑफ दॅट आणि त्याच्यामुळेच दे यूज टू कॉरल विथ इच अदर. म्हणूनच ते एकमेकांशी भांडत असायचे. दॅट्स वाय दे किल्ड आशा. त्याच्यामुळे त्यांनी आशाला मारून टाकलं. अँड दे हॅव शेअर्ड दिस प्रॉपर्टी बिटवीन देम. आणि आपसात त्यांनी ही संपत्ती मग वाटून घेतली. सो सर व्हॉट शुड आय डू नाऊ. मग आता मी काय करायला पाहिजे सर. स्टे ओव्हर देअर. आय एम कमिंग विथ पोलीस टू कॅच दोज ब्लडी पाटील पाटील पटेल ब्रदर्स. तिथंच थांबा. मी त्या रक्तपिपासू पटेल बंधूंना पकडण्यासाठी पोलिसांना घेऊन येत आहे. ओके सर. जय हिंद. आय एम कमिंग. आय एम वेटिंग फॉर यू. ठीक आहे सर. जय हिंद. मी तुमची वाट पाहत आहे. वी आर कमिंग. जय हिंद. आम्ही येतोच आहे. जय हिंद. मग आता इथं जर पाहिलं तुम्ही तर संपूर्णच्या संपूर्ण कन्व्हर्सेशन मध्ये तब्बल जवळजवळ 80% वाक्य ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधलीच पाहायला मिळाली होती. आता सध्या चालू असलेल्या गोष्टी, घडत असलेल्या गोष्टी यांचा समावेश इथे केला गेल्याचं दिसलं आपल्याला किंवा आपण ते पाहिलं. सो आत्ता वर्तमान काळात ते घडतंय. आता त्याच्यामध्ये जो होमवर्क आहे तो होमवर्क आठवणीने करा. पिंक कलरचं पुस्तक तुमच्याकडे आहे ऑलरेडी. त्या पिंक कलरच्या पुस्तकामधून शेवटचे जे 4 पानं आहेत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची, त्या 4 पानांमध्ये ठरलेला होमवर्क तशाच पद्धतीने करायचा आहे. सुरुवातीला अफर्मेटिव्हचा जो टेबल आहे, तो टेबल पाहायचा आहे. सब्जेक्ट, टू बी फॉर्म, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट ह्यांनी मिळून तुम्हाला वाक्य तयार करायची, असेंब्ली करायची. 10 वाक्य करायचे, त्याचं ट्रान्सलेशन करायचंय. पण 10 वाक्याचा आपण नियम ठरलेलाच आहे. वाक्यामध्ये सब्जेक्ट बदलेल, व्हर्ब बदलेल आणि ऑब्जेक्ट बदलेल. याची काळजी घ्यायची. प्रत्येक 10 याच्यामध्ये सब्जेक्ट वेगळे, व्हर्ब वेगळे आणि ऑब्जेक्ट वेगळे असले पाहिजे शक्यतो. आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते झालं 10 वाक्य, की अफर्मेटिव्हचीच इंग्लिशची वाक्य घेऊन तुम्हाला मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करायचं. ती वाक्य पण दिली, ती सगळी सगळी वाक्य करायची आणि त्याच प्रकारे तुम्हाला शेवटी मराठीतली वाक्य दिसताय, ती सगळी मराठीतली वाक्य इंग्लिशमध्ये करायची. स्लो, व्यवस्थित विचार करून नवनवीन व्होकॅब्युलरी असतील तर त्याचा अर्थ लक्षात घेऊन पॅटर्न समजलाय का ते लक्षात घ्या. आणि त्याच पद्धतीने मग निगेटिव्हकडे वळायचंय. निगेटिव्हचा टेबल, टेबलपासून असेंबल केलेले वाक्य, 10 वाक्य तयार करायचे. प्रत्येक वाक्यामध्ये सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट वेगळा येतोय याची काळजी घ्यायची आहे. आणि त्या सगळ्या 10 वाक्यांचं ट्रान्सलेशन करायचंय मराठीमध्ये. त्याचप्रमाणे इंग्लिशची वाक्य दिलेली पुढे निगेटिव्हचीच आणि त्या वाक्यांना एकत्र करून त्या सगळ्यांना मराठीत ट्रान्सलेशन करायचे. आणि मराठीतली वाक्य शेवटी निगेटिव्ह मधली ती सगळी निगेटिव्हची मराठीतली वाक्य इंग्लिशमध्ये व्यवस्थित सुटसुटीत पद्धतीने, परिणामकारक पद्धतीने भाषांतर करून लिहायची आहे. त्याचप्रमाणे येस नो टाईपचा टेबल आहे. प्रत्येक वाक्यात 10 वाक्य तयार करायचे, त्याचं ट्रान्सलेशनही करायचंय. पण प्रत्येक वाक्यात सब्जेक्ट, त्यानंतर व्हर्ब आणि ऑब्जेक्ट बदलेल याची काळजी घ्या शक्यतो. त्याच्यानंतर मग इंग्लिशमधली कोणतीही वाक्य घ्या आणि ती सगळीच्या सगळी वाक्य तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करायचं. आणि सर्वात शेवटी येस नो टाईपचं जे काही मराठी वाक्यांचा संच आहे तो सगळा घेऊन मराठीमधून इंग्लिशमध्ये तयार करायचा. आणि साहेब डब्ल्यू-एच करायचंय. डब्ल्यू-एचचा टेबल घ्यायचा आहे. डब्ल्यू-एचच्या टेबलमधून 10 वाक्य तयार करायची. डब्ल्यू-एच वाक्य प्रत्येक वाक्यात बदलेल अशी व्यवस्था करा. सब्जेक्ट बदलेल अशी व्यवस्था करा. व्हर्ब आणि टू ऑब्जेक्ट सुद्धा बदलण्याचा प्रयत्न करा. आणि नंतर मग 10 वाक्य झाल्यानंतर 10 वाक्यांचं ट्रान्सलेशन करायचंय. आणि त्याच प्रकारे पुढची सगळीच्या सगळी वाक्य जी इंग्लिशमध्ये दिलेली आहे ती मराठीमध्ये करायची आहे. आणि शेवटी डब्ल्यू-एचची मराठीची सगळी वाक्य इंग्लिशमध्ये करायची. सगळा फोकस काळजीपूर्वक मराठीतून इंग्लिशकडे जाणार ना करा. म्हणजे तुम्हाला स्पोकन इंग्लिश रायटिंगमध्ये खूप एक्सपर्टसी मिळेल. हा सगळा भाग महत्वपूर्ण आहे. गरज वाटल्यास पुन्हा व्हिडिओ पहा.
कमीत कमी दोनदा तरी व्हिडिओ पाहत जा. जो सायकॉलॉजिकल अब्सेन्स पॅच आहे, तो आपल्याला कव्हर करण्यासाठी त्याची रिव्हिजन खूप मोठ्या प्रमाणात मदत करते. ओके. सो मेहनत चालू ठेवायची आहे, उत्साह कंप्लीट ठेवायचा आहे. जेव्हा आपल्याला याचा सगळ्याचा रिझल्ट मिळेल, सातत्यता आणि गती ह्या 2 गोष्टींमुळे तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो. त्याचा प्रभाव, त्याचा परिणाम आपल्याला नजीकच्या काळात तुम्हाला नक्की निश्चित जाणवेल म्हणजे जाणवेल. ओके. सो इथे या ठिकाणी आपण थांबूया. तुमच्या काही शंका, काही क्वेशन, क्वेरीज असतील तर डेफिनेटली मला कळू द्या. कमेंट्समध्ये मेन्शन केलं तरी चालेल. थँक यू व्हेरी मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ. बाय-बाय. होमवर्क करा आणि न चुकता मेहनत घेतली तर प्रभाव, परिणाम नक्की दिसेल. थँक यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. टेक केअर ऑफ युअरसेल्फ. बाय-बाय.